हे गाव राष्ट्रवादीचं गाव, हे गाव छगन भुजबळांचा बालेकिल्ला, 3.5 मंत्र्यांचा हा गाव आणि या गावामध्ये ज्यांनी संघर्ष केला ते आमच्या राजश्रीचे पप्पा की ज्यांनी विभाग प्रमुख म्हणून या विभागाचं काम नेटाने केलं, प्रामाणिकपणे केलं. संघर्ष करत असताना समोर किती असो तरी लढा द्यायचे आणि जावई झाला तो भुजबळांचा झाला. आणि खरोखर तुम्ही विचार करा त्या पित्याची भूमिका द्यायची कशी असेल, पण लेक आमची खरोखरच सुखाने नांदते आहे. त्यांना कितीही कसं नांदते ना पाहिजे, नाही तर मी म्हणायची हो ना, म्हणजे खोटं बोलत नाही. सगळे म्हणते लो पॅरेलचा आज जमाना आहे मला माहित नाही, परंतु मला एकच कळतंय की या ठिकाणी खरोखरच घरच्यांचं कुटुंबांचं पाठबळ हे अत्यंत आईबाबाचा आशीर्वाद, बायकोची साथ आणि बरोबर असणाऱ्या एकही सदस्याने म्हटलं नाही, एकही सदस्य उभा येऊन बसला नाही, उपसरपंच सारखा उभा आहे जो त्याग करायला तयार आहे. हे घडणारे हे तुमच्या पाठीशी राहणाऱ्या या एवढ्या मोठ्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे. आणि ह्या सगळ्या महिला विकास कामामुळे नाहीये, विकास काम रीत वाळू सिमेंट याच्यामुळे नाहीये, मी मानत नाही. कारण याच्या पाठीमागे काय असेल तर ती मनातली भावना. रात्रीच्या 12 वाजता या गावामध्ये मध्ये सत्र सुरू झालं होतं, नारोडी सारखं शरद भाऊ सारखा साप चावायचं, सर्पदंशाचं सत्र सुरू झालं. विठ्ठलवाडी जणू काही वेगळी होती, विठ्ठलवाडीचे सत्र नाही. 186 गावांमध्ये एकही गाव असं ठेवलं नाही की त्या गावामध्ये आपल्या पक्षाची आशाताईची पाठी लागली नाही, तिथे काम झालं नाही असं एकही गाव असेल. पण मी कामापेक्षा जास्त लक्ष देते की कोणत्याही घरात दुःख आलं तर ते दुःख कसं आपल्याला सावरता येईल. एखादा माणूस आजारी पडला तर त्याला हॉस्पिटलमध्ये कुठे हलवायचं, कसं हलवायचं, त्याला ट्रीटमेंट कशी द्यायची. महसूलला एखाद्या शेतकऱ्याला अडचण आली तहसीलदारापासून तर नायब तहसीलदारापासून सगळ्यांना हलवायचं. पोलीस स्टेशनला मुलगी पळून गेली तर तिला आणण्यापासून तिला त्या ठिकाणी दाखवण्यापर्यंत मुलगा सुद्धा आता 2 मुलं ओतूपट्ट्याची नाहीये. मी 6 दिवस झाले त्याच्या पाठी आहे की आम्हाला ती मुलं इथे आणून दाखवा. ती मुलं आमची आहे, 17 वर्षाचा एक आहे, एक 21 वर्षाचा आहे. अशी मुलं सुद्धा आता गायब होऊ लागली. तुम्ही सांगा एक काम आहे का? कुठेतरी गायची गाडी पकडली, तिकडे बचत दलाच्या मुलांचा प्रश्न, इकडे असणाऱ्या महसूलचा प्रश्न, तिकडे उपोषणाला बसले त्यांचा प्रश्न. अशा अनेक प्रश्नांना तोंड देत असताना जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटासाठी मग लाईट गेली तर ताईची आठवण, आदिवासी पट्ट्यातली महिला फापसी बंद पडली तर ताईला फोन. आणि मग इतक्या मोठ्या प्रमाणावर जर आम्ही काळजी सगळ्यांची वाहतो आहे, माझा प्रत्येक कार्यकर्ता इतका आत्मीयतेने काम करतो आहे आणि राज्य सरकारकडे जाऊन केंद्रामध्ये दिल्लीमध्ये जाऊन सुद्धा शेतकऱ्यांसाठी लढा देतो आहोत. आणि एवढं सगळं करत असताना आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की आशाताई एका महिला आमदार, तुम्हाला वाटतं का बाबा म्हणून? नक्की दोन्ही हात वर करून सांगा बरं, खरंच वाटतंय का? मला तरी बघू तर माझ्यासोबत किती आहे, नक्की सगळे आहेत का? नक्की दर्या तुम्हाला नाही वाटत का? अहो असं काय करताय हा? वाटतंय ना? धन्यवाद. कारण मला शरद भाऊला संधी द्यायची आहे. तुम्ही मला कधी सांगा, माझा श्वास असेपर्यंत मी तुमच्यासाठी आहे. आणि मी ज्या दिवशी निवडून येणार आहे त्या दिवशी या तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, नगर परिषदेचा नगरसेवक असो, तो तुमचा सेवक असेल. प्रत्येक निवडणुकीत उभा राहिलेला उमेदवार हा जनतेचा सेवक असेल, तो कधी मालक नाही बनणार. आणि आशाताई सांगते की एकदाच व्हायचे आमदार, स्वप्न आहे हे पाहिलेलं. जसं जिल्हा परिषदेमध्ये जाऊन जिल्हा परिषद सदस्य काय करू शकतो, विरोधी बाकावर बसून सत्तेमध्ये नसताना सुद्धा मी तुम्हाला 20 वर्ष कार्य करून दाखवलं. आज पक्षाने 2 वर्षात जी नियोजन समिती, कालवा समिती दिली, तिथे सुद्धा पाण्यापासून सगळ्या प्रश्नांना आवाज उठवणे. या ताईला जर विधानसभेच्या सभागृहात तुम्ही पाठवणार आहात तर ती दिल्लीच्या तख्तावर या जुन्नर तालुक्याला या जिजाऊची लेक, सावित्रीची लेक नेल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदाच मागणार आहे, पुन्हा पुन्हा तुमच्याकडे म्हणणार नाही का मला पुन्हा पुन्हा द्या, एकदाच द्या. एकदा दिलं 25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढेल, 25 वर्षाचा बॅकलॉग भरून काढेल हा शब्द आहे आपला. आणि या ठिकाणी पुन्हा आम्ही दुसऱ्यांना पुढे आणू. हे सगळे बसलेले उद्याचे घडणारे यांच्यासाठी जो चांगलं काम करेल. आज 5 पुरस्कार जुन्नर तालुक्यात आले, त्या 5 सरपंचांना
शुभेच्छा देत असताना निश्चितपणाने त्या काळामध्ये 1.5 वर्ष 2 वर्ष ज्यांना झाले तर त्यांना पुढची 3 वर्ष करायची आहे, त्यांना ज्यादा दादांनी शब्द दिला चंद्रकांत दादांनी की माझ्याकडून निधी घेऊन जा म्हणून. ते 40 सरपंचांना जिल्ह्याचा शब्द दिलाय त्या चंद्रकांत दादा पाटील. त्याचप्रमाणे या ठिकाणी देवेंद्रजी जे कधी काही सांगितलं बावनकुळे साहेब काही मागितलं तर तुम्ही आता लवकरच पाहाल की जी मुलीला कान नव्हते तिला आपण गणेश सूर्यवंशीच्या मुलीला दोन्ही कान दिले. 28 लक्ष रुपये खर्च होता आणि कोणीही लक्ष देत नव्हतं. माझ्याकडे आल्यानंतर मी साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी त्याच्यामध्ये आम्हाला मदत केली. आम्हाला लवकरच साहेबांना भेटायचंय. लीलावतीला मुंबईला दोन्ही वेळेला ऑपरेशनला मी स्वतः तिथे हजर होती. आज ती मुलगी इतकी गोड बोलते जी बोलू शकत नव्हती 5 वर्षाची झाली तरी. आता ऐकायलाच येत नव्हतं, कानच नाही फक्त छिद्र होतं दोन्ही बाजूने. ती मुलगी आज बोलू लागली, पप्पा म्हणू लागली, बाबा म्हणू लागली, आजी म्हणू लागली. विचार करा त्या घरात आनंद सोन्याचा दिवस आला की नाही. आणि म्हणून या ठिकाणी गुजरातमध्ये गेल्या 18 दिवसापूर्वी गुजरातमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या गावामध्ये पारडी या गावामध्ये आपल्या 9 टेम्पो पकडले गेले. 9 भाजीचे टेम्पो पकडले गेल्यानंतर आपल्या मठच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला फोन केला आणि त्यांनी सांगितलं आपल्या गाड्या पकडल्या, 10,000 रुपये मागतायत, मोबाईल काढून घेतले, आम्ही काय करायचं. आणि म्हटलं तुम्ही तिकडे आहात, मी इकडे आहे, संपर्क कुणाचा घेताय. त्या ठिकाणी देसाई नावाचे मंत्री आहेत, आमदार आहे, मंत्री पण आहे. मी म्हटलं त्यांचा नंबर तरी शोधून काढून द्या, पण मोबाईलच कोणाच्या ताब्यात नाही. शेवटी डिपार्टमेंटचा असणारा जो इंचार्ज आहे म्हटलं सांग त्याला का महाराष्ट्रामधून तिथल्या असणाऱ्या विधानसभा 195 शिवनेरीच्या महिला आशाताई भुसके बोलणार आहे. आणि त्यांनी जेव्हा फोन घेतला त्यांनी सांगितलं की भाऊ आता त्याची बातमी पण आहे तिकडच्या गुजरात सरकारची, त्याची गुजरातीमध्ये बातमी आहे ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी मैं त्याला म्हटलं की साहब आपने हमारे 9 टेम्पो वहां पे रुका के रखे हैं, उनको छोड़ो. वो बोले आपको पता है कि पिछले 1 महीने से यहाँ पर 10 से 12 लोग मर गए हैं. वो फास्ट जो गाड़ियां आती है उनके नीचे कुचल गए हैं और इसलिए पूरी जनता यहाँ पे परेशान है, हमारे पे एलिगेशन कर रही है और इसलिए हमें आज ये करना पड़ा. मैं त्यांना सांगितलं देखिए अगर आप छोड़ेंगे नहीं वहां से वो 9 टेम्पो छूटेंगे नहीं. 33 लाख का माल है. कितीचा माल है? 33 लाखाचा माल आहे त्या 9 टेम्पो मध्ये. तो जो सुटला नाही ते टेम्पो माझे टेम्पो मला इकडे आले नाही तर कल से यहाँ पे गुजरात और यूपी की गाड़ियां रोकी जाएगी. फिर बोलला मग की ताई आपने बोला नाही था. एवढंच म्हणून सांगितल्यानंतर उद्या 35 मिनिटात फोन आला तर ताई आम्हाला सोडलंय. फक्त 400 रुपये 10,000 रुपये मागत होते. गाड्या मागवून ठेवल्या होत्या, माल चढला असता. 400 रुपये एका गाडीला हे करून त्यांनी त्यांना सोडून दिलं. म्हणजे तुमची ताई ज्या वेळेला संकट येते ना, जशी घरातली माऊली पेटून उठते दुर्गाची जागी होते, आपण म्हणतो हिला झालं काय, अगं हिला एकदम शांत असणारी की आज एवढी कशी तापली. तिच्या घरावर संकट आलं, तिच्या मुलावर संकट आलं तर ती गप्प बसत नाही. तशी तुमची ताई फक्त आणि फक्त तुमच्याचसाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने, या ठिकाणी देवेंद्रजी या शिंदे सरकारच्या वतीने आणि अजितदादा पवार यांच्या सरकारच्या वतीने देखील माझ्या या लाडक्या अमोल भाऊला आपल्या सर्वांच्या वतीने लाख शुभेच्छा. पुढील भावी काळासाठी निश्चितपणाने त्याची सगळी स्वप्न पुढं होऊ दे. त्याचं गाव त्याला नंदनवन बनवायचं आहे. आणि नवलेंनी देखील काम करत असताना जेव्हा ते संपन्न झाले त्यांचंही असाच धैर्य वेगळा प्रकल्प असायचा, नवीन करायचं. त्याच्या पुढे 4 पावलं जाऊन आज अमोल भाऊ जे करतोय ते फक्त तुमच्याचसाठी. एवढं लक्षात ठेवा, जे काही केलं आहे तो बोलण्याचा नाही, आज फक्त सन्मानाचा दिवस आहे. आज त्याचं कौतुक करण्याचा दिवस आहे. आणि त्याच्या सोबत कुटुंबाची असणारी साथ आणि तुमच्या सगळ्यांची साथ, तुमचा आशीर्वाद त्याच्या पाठी राहू द्या. आणि सगळ्यात जास्त येणाऱ्या काळामध्ये माझ्या डोक्यावर राहू द्या एवढीच अपेक्षा व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री